नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. चला आता आपण कोकणातल्या गावाला आता मी आहे गोरेगावला. कामावरून आलो नाईट करून. गाडी आहे, गाडीमध्ये जाणार आहोत आपल्या कोकणातल्या गावी शिमग्याला. उत्सुक मध्ये जोरात आहे, मजा येणार आहे. बघूया आपण गाडीत जाणार आहोत आपण. आता वाजलेत 6:30 वाजलेत. मस्तपैकी आता निघतोय आम्ही जायला. तर काय किती वेळ लागतोय आम्हाला पोहोचायला. चला, आपली गाडी आहे, आता मी बसतोय गाडीमध्ये. आम्ही आहोत गोरेगाव आदर्श नगरला आरे कॉलनीत. तर आपली गाडी निघणार आहे पवई मार्गे. चला आता मी निघतोय. इकडे श्रवण आहे, तिकडे आई आहे, इकडे साक्षी आहे, मम्मी पप्पा. होळीला चाललो. चला गणपती बाप्पा. गाडी सुटलेली आहे आपली. ट्रॅफिक लागले आहे. ट्रॅफिक बघा किती आहे, कारण सकाळी जरा आम्हाला लेट झाला, मग तर जरा ट्रॅफिक भेटली आम्हाला. पुढे पण ट्रॅफिक आहे. बघूया किती वाजता आहेत. लवकर सुटली पाहिजे ट्रॅफिक, नाही तर आपल्याला लई टाईम जाईल. पोचायचं आहे, पालख्या बघायच्यात आपल्याला. आता आम्ही आलो इंदापूरला आणि फेमस आपले काकडी आणि पेरू खातोय मस्त असं. आणि गावठी काकडी आहे इकडे इंदापूर. तेव्हा थोडी ट्रॅफिक होते. आता ट्रॅफिक पण वाढेल, परत लवकर निघायला पाहिजे, नाही तर परत ट्रॅफिक व्हायचे. कारण माणगावच्या वाटेला ट्रॅफिक लागते. त्याचा आम्ही वडापाव घेतले इथे. आता वडापाव खाऊ मस्तपैकी, नंतर निघू. लागलीच थोडीशी ट्रॅफिक. माणगावमध्ये शिरलो आम्ही. चला आपली लालपरी आणि मस्त असा माहोल, मजा येते. आणि थोडासा आता टाईम राहिला आहे आपल्या गावी जायला, गावी पोचायला. इकडे लालपरी आहे, पण मस्त आपल्याबरोबरच येते. सुसाट लालपरी म्हणजे एकदम सुसाट असतात, जबरदस्त मजा येते. इकडे आपला आंबेडचा ब्रिज, सावित्री नदी. आता आम्ही प्रवेश केला. आपला रायगड संपला, मध्ये सावित्री नदी नसतं, रायगड आपला रत्नागिरी चालू झाला. तर बघा थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे इकडे. थोडा मध्ये पॅच सोडलेत त्यांनी, त्यामुळे काय काम असेल मध्ये नंतर. आता थोडंफार झालं आहे काम. आता इकडे थोडं इथे रोडचं ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे जरा खराब रस्ता आहे. इकडे डॅम आहे, मोठा डॅम आहे शेणाळीचा. इकडं जरा रस्त्याचं काम खराब आहे, लवकरात लवकर होऊ दे. चला आता आपण मंडणगडमध्ये एंट्री केली, आपल्या मंडणगडमध्ये. आणि मी मंडणगडला उतरणार आहे, म्हणजे आपल्या पालख्या बघायला. पालख्या आपण बघूया मंडणगडमध्ये किती आल्यात, कोणत्या आल्यात ते पाहूया. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. ही बघा पहिली पालखी. ही पालखी आपली वडवली गावची पालखी आहे. वडवली गाव म्हणजे आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये वडवली गाव आहे, त्या वडवली गावची पालखी मंडणगडमध्ये दाखल. पुढे आता बघूया आपला ST स्टँड आहे मंडणगडचा, इथे आम्ही थांबणार आहोत आणि मी इथे उतरणार आहे. बाकी मंडळी आई वगैरे ते घरी जाणार आहे साखरीला. तर आता मी इथे थोडाफार उतरणार आहोत. सोमय्या काळश्री जाकमात देवी. हे करू काय असं
वडवलीचे युट्यूबर आहेत. अनिश वडवलीची पालखी आहे इकडे. आता आपण बघायला आलो कोंजरची पालखी. कोंजरच्या पालखीचं आपण दर्शन घेऊया आणि वरती जाऊया परत दुसऱ्या पालख्या, कारण पालख्या खूप आल्यात. वेगवेगळ्या गावच्या पालख्या आल्यात. इकडे आपला खालूबाजा दणदणतोय जबरदस्त असा. चला आपण दर्शन घेऊया देवाचं. मंडणगडमध्ये खूप अशा पालख्या येतात आणि भेटतात, एकमेकींना भेटतात पालख्या. तर आपण पूर्ण बघतोय पालख्या किती आल्यात त्या. आता मी आतापर्यंत बघितलं की 3 ते 4 पालख्या आपण बघितल्यात. आता पुढे पण असतील पालख्या, कारण आपण त्यांचे गाव पण आपण सांगणार आहोत कोणते आहेत ते, कोणती पालखी वगैरे सगळं. आणि इकडे गोमनाच होतोय, कुंभारली गावचा गोमनाच. असं वाजत गाजत फिरवलं जातात, म्हणजे जे आपण हे नाचतात प्रत्येक ठिकाणी नाचत असं जातात सगळीकडे. आता इथे मंडणगड स्टँडच्या समोर आता नाचत आहेत. ते भारी मस्त वाटतं बघायला, जबरदस्त होतं. ते पारंपरिक पद्धत म्हणजे अशी खरोखर एकदम भारी वाटतं. असे तालानुसार नाचत आहेत बघा, आणि बघायला किती छान वाटतं. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये त्रिशूळ आहेत. त्रिशूळ नाही, बाण आहेत, बाण प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत. आणि त्यांचे शिट्ट्या जसं वाजतात तसे ते आपली पोझिशन चेंज करतात. ते बघू शकता तुम्ही कसं एकदम तालानुसार नाचत आहेत ते.
आणि रंगभैरी आपली कोणवलीची नवसाला पावणारी देवी. बघू शकता कोणवली गावची पालखी आणि संकासूर. आपण पालखी आता इथे नाचवणार आहेत आणि आपण व्हिडिओ काढतोय. संकासूरच्या पण आपण दर्शन घेऊया, पाया पडूया. बघा लहान मुलांना पण असं केलं जातं, पालखीच्या कडून असं 5 वेळा काढलं जातं. असं जे पण लहान मुलांवरती येणारं संकट असेल, काही असेल तर सगळं निघून जातं. आपण आणि प्रत्येक वेळेला जर कोणाला आपण लहान मुलांना असं आपण काढू शकतो, पालखीच्या 5 वेळा असं काढलं जातं. मग त्यांना कुठलंही संकट असेल तर संकटांना सामोरं जाण्याची ताकद भेटते त्यांना. असं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. आणि आता आपण जाणार आहोत थोड्याच वेळात संकटच्या इकडे, आपण दर्शन घेणार आहोत. आणि देव संकासूर यांचं दर्शन घेऊन आपण इथे व्हिडिओ स्टॉप करतोय.